So last time we have started with the furnaces, in which we have seen the crucible furnaces, two types. Then we have seen the open earth furnace. Then we have seen the cupola also. Cupola is a big furnace and which is generally used for melting the cast iron. We have started already with this. We have seen the diagram of this. So if at all a question is asked in the exam, always a question is there from cupola in exam. So you have to draw this diagram. Here you can see all the zones, the well, the combustion zone, the reducing zone, the preheating zone and the stack. All these zones are displayed here. It's a cut section. The brick liners are there, the coke is there, the layers of the metal, the charge and the coke charge is shown. So everything is shown neatly and correctly in this particular diagram. We have seen already this. Then we have seen what is going on in the cupola. Then the small cupola we have seen, it is also known as cupulate, which is having the low capacity or less capacity cupola. Then we have seen we are going to see the advantage. Also we have seen the advantages of using cupola last time. And then we have started with preparation of cupola, how the cupola is prepared for melting the metal. So there is a lengthy process to prepare a cupola, but once you prepared a cupola and you have charged that, then we can have the molten metal continuously for a period of time, and it's a very large capacity furnace wherefrom we can get the molten metal continuously. So to start with the preparation of cupola, there can be a question in the exam that what do you mean by preparation of cupola. So you have to give all these points and elaborate this. So to start with, the waste material and the slag dumped under the furnace after the previous melting are removed. पहिले काय, क्लिनिंग. जे जुनं मेल्टिंग असेल त्या मेल्टिंगचं जे काही रेसिड्युअल उरलेलं असेल, रेसिड्यूज उरले असतील, जुनं वेस्ट मटेरियल असेल, स्लॅग असेल, ते सगळं आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, क्लीन करायचं आहे. इनसाइड दी फर्नेस प्रोजेक्टिंग पीसेस ऑफ आयर्न स्लॅग्स आर चिप्ड ऑफ. काही तुकडे आतमध्ये आयर्नचे प्रोजेक्शन, स्लॅगचे तुकडे, ते पण आपल्याला काढून टाकावे लागतील. चिप्ड ऑफ म्हणजे रिमूव्ह करावं लागतील. दिस इज फॉलोड बाय ॲप्लिकेशन ऑफ रिफ्रॅक्टरी मटेरियल ओव्हर दी बॉन्ड पोर्शन ऑफ फायर ब्रिक्स लायनिंग. जे फायर ब्रिकच्या लायनिंग आहे, जी भिंत आहे आतमध्ये फायर ब्रिक्सची, तिच्या काही फायर ब्रिक्स जळल्या असतील, काही असतील, तर त्या रिमूव्ह करून तिथे नवीन रिफ्रॅक्टरी मटेरियल, नवीन ब्रिक्स आपल्याला लावावे लागतील. इफ एनी ब्रिक इज नोटिस टू बी बॉन्ड टू बी एक्सटेंट बिईंग अनयुजेबल इज रिप्लेस बाय अ न्यू ब्रिक. म्हणजे जास्त जळली असेल तर तिला आपल्याला रिमूव्ह करावं लागतं. दस द फायर ब्रिक लायनिंग इज रिकंडिशन्ड. जी फायर ब्रिक लायनिंग आहे आतमध्ये, जी भिंत आहे फायर ब्रिकची, जेणेकरून जे क्युपोलाचं स्ट्रक्चर आहे स्टीलचं, ते गरम होऊन जळलं नाही पाहिजे किंवा खराब नाही झालं पाहिजे, म्हणून आतमध्ये रिफ्रॅक्टरी ब्रिक्सची लायनिंग प्रत्येक फर्नेसमध्ये दिलेली असते. तर ती रिकंडिशन करावं लागेल आपल्याला, अँड त्याचं ओरिजिनल शेप त्याला आपल्याला द्यावं लागेल. जे काही इंटरनल डायमीटर आहे क्युपोलाचं ते डिस्टर्ब न करता. आफ्टर द रिपेअर ऑफ लायनिंग is over, the bottom door is brought in position, followed by ramming of floor sand to form the टॅपर सँड बेड. आता आपण पाहिलं की खाली सगळ्यात बॉटमला एक सँड बेड असतो, तो असा टॅपर असतो तिरपा. म्हणजे एकीकडे स्लॅग आपण मिळवतो एका स्पाउटमधून आणि दुसऱ्या स्पाउटमधून मोल्टन मेटल, प्युअर मोल्टन मेटल. तर तो जो बेड असतो खाली, सगळ्यात खाली, तो असा तिरपा असतो. सो the moisture content
is about 5% and sand bed is made sloping towards the spout to ensure better flow of molten metal. मोल्टन मेटलच्या जिथून स्पाउट दिलेला, जिथून मोल्टन मेटल बाहेर येणार आहे तिकडे तो उतार दिलेला असतो. द ॲव्हरेज थिकनेस ऑफ सँड बेड इज केप्ट अराउंड 10 सेंटीमीटर. त्याचा ॲव्हरेज थिकनेस जो आहे तो 10 टॅपर असतो, पण ॲव्हरेज थिकनेस जर काढला तर 10 सेंटीमीटरपर्यंत तो सँड बेड असतो. देन देर इज चार्जिंग ऑफ क्युपोला. चार्जिंग म्हणजे कसं चार्ज करतो. द कंबस्टिबल मटेरियल, जे कंबस्टिबल मटेरियल आहे कोक किंवा वुडन ब्लॉक्स छोटे छोटे, ते इनिशियल जे फायर आहे ती स्टार्ट होण्यासाठी द कंबस्टिबल मटेरियल इज जनरली सॉफ्ट अँड ड्राय पीसेस ऑफ वूड. जसं आपण एखादा चूल पेटवतो, तो चूल पेटवताना एकदम डायरेक्ट आपण लाकूड जळत नाही, तर आपल्याला काहीतरी तुराट्या किंवा गोऱ्या आपल्याला लावावं लागतात आणि मग ते पेटल्यावर ते लाकडं पेटल्याला सुरुवात होते. सो इन दी सेम केस हियर दी कोक मे नॉट बी फायर्ड डायरेक्टली और इट मे नॉट बी टेकिंग पार्ट इन दी कंबशन डायरेक्टली. आपल्याला पहिले इनिशियली काही लाकडाचे तुकडे पण जाळावे लागतील. ड्राय पीसेस ऑफ वूड इन फर्स्ट प्लेस ओव्हर दी सँडबेड. सँडबेडच्या वर, जो सँडबेड आपण सगळ्यात खाली बनवलेला, फॉलोड बाय स्मॉल अमाऊंट ऑफ कोक नोन ॲज बेड चार्ज. त्या बेडच्या वर लाकडाचे तुकडे, त्याच्यावर कोक. द कोक फॉर दिस चार्ज इज पुट ग्रॅज्युअली इन दी फर्नेस थ्रू दी चार्जिंग डोअर. आता त्याच्यावर कोकचे जे तुकडे आहेत ते आपल्याला वरून टाकायचे आहे. द कंबस्टिबल मटेरियल इज इग्नायटेड थ्रू दी टॅप होल. टॅप होलमधून आपल्याला जे कंबस्टिबल मटेरियल आहे, जे लाकडाचे तुकडे आहेत, ते जाळ. दिस फायर स्प्रेड स्लोली इन टू दी कोक अराउंड दी कंबस्टिबल मटेरियल. त्याच्या आतमध्ये जे कोक आपण टाकलेला आहे त्याच्यात ते फायर ते पेट घेते. कव्हर प्लेट्स अपोजिट टू टायर्स आर ओपन. टायर्स मीन्स दी ओपनिंग थ्रू विच दी एअर इज फ्लोईंग इनसाइड दी फर्नेस. एअरसाठी हवा खेळती राहावी आतमध्ये म्हणून त्याला टायर्स दिलेले असतात. तर त्याचे ज्या कव्हर प्लेट्स आहेत ते काढावं लागतील आपल्याला टू अलाउ दी फ्री एंट्री ऑफ एअर टू एड दी कंबशन. कंबशनला हेल्प करण्यासाठी हवेची एंट्री झाली पाहिजे म्हणून त्याला ओपन करावं लागेल. दे आर लेफ्ट ओपन टिल दी एंटायर बेड चार्ज इज फुल्ली इग्नायटेड. जी बेड चार्ज आहे, तो बेडच्या वर आपण तो कोक आणि लाकडाचे तुकडे ठेवले आहेत ते पूर्ण इग्नाईट होईपर्यंत हे ओपन ठेवावं लागतं. अ केअरफुली वेट प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ मेटल, पिग आयर्न, स्क्रॅप, फ्लक्स इज देन फायर्ड ओव्हर दी बेड चार्ज. याच्यावर आपल्याला एक लेअर टाकावी लागेल. त्या लेअरमध्ये जे मोल्टन मेटल आपल्याला पाहिजे, समजा माइल्ड स्टील किंवा स्टील जे पाहिजे आहे, त्याचे स्क्रॅप तुकडे, ते जे काही ज्याच्यापासून आपण ते बनवणार आहे ते सगळं या कोक बेडच्या वर आपण टाकणार. दे आर रिपीटेड इन अल्टरनेट लेयर्स. म्हणजे एक लेअर कोकची, एक लेअर मेटल चार्जची, पुन्हा एक लेअर कोकची, एक लेअर मेटल चार्जची, असं आपल्याला ते अल्टरनेट लेयर्स त्या फॉर्म कराव्या लागतील. अंटिल द क्युपोला इज फुल टू दी चार्जिंग डोअर. चार्जिंग डोअरपर्यंत या लेयर्स आपल्याला टाकाव्या लागतील. म्हणजे फ्युएलची एक लेअर, त्याच्यावर मेटलची एक लेअर, पुन्हा फ्युएलची एक लेअर, पुन्हा मेटलची एक लेअर. इफ द क्युपोला ऑन अकाउंट ऑफ इट्स फिक्स्ड कॅपॅसिटी इज अनेबल टू टेक अप द एंटायर मटेरियल टू बी मेल्टेड ॲट अ टाईम, द रिमाइंडर इज फेड इन टू इट आफ्टर द इनिशियल चार्ज हॅज बीन मेल्टेड. आता कॅपॅसिटी जर नसेल तर इनिशियल चार्ज आहे तो मेल्ट झाल्यावर पुन्हा आपल्याला त्याच्यात मटेरियल टाकावं लागेल. द अमाऊंट ऑफ कोक कन्झ्युम पर युनिट चार्ज व्हॅरीज अकॉर्डिंग टू द क्वालिटी ऑफ कोक, कंट्रोल ऑफ एअर सप्लाय अँड सिमिलर अदर फॅक्टर. आता हे तर ऑब्वियस आहे की कोकची क्वालिटी कशी आहे, हवा किती खेळती आहे, त्या फर्नेसची कॅपॅसिटी किती आहे, त्याच्यावर तुमचा अमाऊंट ऑफ कोक कन्झ्युम पर युनिट हे ठरेल. द युज्युअल प्रॅक्टिस इज कीप द रेशो ऑफ मेटल चार्ज टू द कोक बिटवीन 8:1 और अँड 10:1. तर या रेशोमध्ये आपल्याला मेटल आणि कोकचं पर्सेंटेज ठेवायचं.
द नॅचरल ड्रॉट थ्रू दी कवर प्लेट्स. नॅचरल ड्रॉट म्हणजे हवा जी आतमध्ये खेळती राहणार आहे. अँड अपोजिट टायर्स इज कंटिन्यूड फॉर अबाउट 1 to 2 hours. 1-2 तासासाठी ती हवा आपल्याला खेळती ठेवावी लागेल. सो दॅट दी ब्रिक वर्क इन दी फर्नेस इज युनिफॉर्मली प्री हिटेड बिफोर दी ब्लोअर इज स्टार्टेड. जे ब्रिक लेअर आहे ती गरम झाली पाहिजे चांगली, आणि मग आपल्याला जे ब्लोअर आहे ते सुरू करावं लागेल. तर तोपर्यंत आपल्याला नॅचरल ड्रॉटच ठेवायचा आहे, म्हणजे हवा जी आहे ती ॲटमॉस्फिरिक एअर खेळती ठेवायची आतमध्ये. ऑल्सो ड्युरिंग धिस पिरियड दी मेटल अँड कोक चार्जेस लाईंग इन अल्टरनेट लेयर्स आर सफिशियंटली हिटेड. म्हणजे जे लेयर्स आहेत वरच्या त्या एक एक करून गरम व्हायला हीट व्हायला सुरुवात होते. द कवर प्लेट्स आर देन रिप्लेस्ड इन पोझिशन अँड दी ब्लोअर स्टार्ट. आता जे कवर प्लेट आहे ते टायर्स बंद करून आता आपण फोर्स्ड सर्क्युलेशन हवेचं ब्लोअरच्या साहाय्याने आतमध्ये सुरू करू. द हाईट ऑफ कोक चार्ज इन दी क्युपुला इन ईच लेअर व्हॅरीज फ्रॉम 10 सेंटीमीटर टू 15 सेंटीमीटर. 10 ते 15 सेंटीमीटरचा जो कोकचा लेअर होऊ शकतो तुझ्या. द अमाऊंट ऑफ फ्लक्स इज ॲडेड. फ्लक्स इज रिक्वायर्ड टू फॉर्म दी स्लॅग. जे काही इम्प्युरिटीज मेटलमध्ये असतील त्याच्याशी रिॲक्ट करून त्याची स्लॅग फॉर्म करणं हे फ्लक्सचं काम. द अमाऊंट ऑफ फ्लक्स टू बी ॲडेड टू दी मेटल चार्ज डिपेंड अपॉन दी क्वालिटी ऑफ चार्ज मेटल अँड स्क्रॅप अँड दी कंपोजिशन ऑफ दी कोक. किती फ्लक्स पाहिजे हे तुम्हाला ठरवावं लागेल डिपेंडिंग ऑन काय तुम्ही कोणतं स्क्रॅप यूज करून राहिले, त्याच्यात किती इम्प्युरिटीज आहे, किंवा कोकची क्वालिटी काय आहे याच्यावरती डिपेंड राहील. विज्युअल प्रॅक्टिस इन चार 40 to 50 kg ऑफ लाईमस्टोन जे आहे चुनखडी ते यूज्ड ॲज फ्लस्क पर मेट्रिक टन ऑफ द मेटल चार्ज. म्हणजे 40 ते 50 किलो लाईमस्टोन आपल्याला पर मेट्रिक टन आपल्याला ते यूज करावं लागेल. द अमाऊंट ऑफ दिस फ्लक्स टू बी चार्ज शुड बी प्रॉपरली डिटरमाइंड, अदरवाईज इट गिव्स दी ॲडवर्स इफेक्ट. म्हणजे पाहिजे त्या प्रमाणातच आपल्याला ते ठेवावं लागेल, नाही तर त्याचा ॲडवर्स इफेक्ट होऊ शकतो. इफ फेड इन एक्सेस इट अफेक्ट दी ॲसिड लायनर ऑफ दी क्युपुला. आता जर हे फ्लक्स जे आहे हे जास्त प्रमाणात जर टाकण्यात आलं तर काय फरक होऊ शकतो की ज्या ॲसिड लायनिंग्ज आहेत क्युपुलामध्ये दिलेला, देन दॅट विल बी गेटिंग अफेक्टेड. ब्रिक्सचे जे लायनर्स आहेत किंवा लायनिंग आहे, किंवा कमी जर टाकलं तर आपल्याला मोल्टन मेटल आहेत ते कमी मिळू शकतं, कारण मोल्टन मेटल त्या स्लॅगसोबत मिक्स होऊ शकतं, ते सेपरेट होणार नाही. सो हे आपल्याला डिसाईड करावं लागेल की फ्लक्स किती टाकायचा. द फर्स्ट चार्ज रिसिव्ड ऑफ द मोल्टन मेटल इज आयदर अलाउड टू ड्रेन आउट. जो पहिला चार्ज येतो तो असं गृहीत धरू आपण की ते खूप इम्प्युअर राहील, हळूहळू त्याचं रिफाईनमेंट सुरू. सो पहिला चार्ज जो मोल्टन मेटलचा बाहेर येईल तो एक तर एखादा रॉक कास्टिंग असेल, काही जास्त फारसा ॲक्युरेसी पाहिजे नसेल अशा ठिकाणी यूज करू, किंवा ते वाया जाऊ दे बाहेर. द फर्स्ट चार्ज रिसिव्ड ऑफ द मोल्टन मेटल इज आयदर अलाउड टू ड्रेन आउट, ते बाहेर वाहून जाऊ देऊ, ऑर यूज फॉर रफ कास्टिंग, ज्याच्यावर फार ॲक्युरेसी वगैरेची गरज नाही अशा ठिकाणी आपण ते फर्स्ट चार्ज पहिल्यांदा बाहेर येणारा मोल्टन मेटल जे आहे ते आपण यूज करू शकतो. देन दिस इज व्हॉट इज प्रिपरेशन ऑफ क्युपुला. पहिले सँडबेड, पहिले तर सगळं क्लिनिंग करायचं, त्याच्यानंतर सँडबेडच्यावर कोकच्या खाली सँडबेडच्या वर लाकडाचे तुकडे ते जाळायचे. कोकमध्ये जी आग आहे ती पसरू द्यायची, नॅचरल सर्क्युलेशन सुरू ठेवायचं, टायर्समधून हवा खेळती राहिली हे पाहायचं. मग त्याच्यावर लेअर बाय लेअर कोक अँड मेटल असं करत करत चार्जिंग डोअरपर्यंत ते पूर्ण क्युपुला भरून द्यायची. आणि मग सफिशियंट ते सगळं आग पसरली की मग जी नॅचरल सर्क्युलेशन आहे हवेचं ते बंद करायचं आणि ब्लोअर सुरू करायचा, आणि मग ते वितळणं सुरू होईल लेअर बाय लेअर. आणि फ्लक्स टाकलेला आहे आपण त्याच्यात, तर ते फ्लक्स विल गेट मिक्सअप विथ दी इम्प्युरिटीज टू फॉर्म दी स्लॅग. ते बरोबर प्रमाणात असलं पाहिजे, जास्तही नाही आणि कमी नाही. जास्त झालं तर ॲसिड लायनिंग्स खराब होतील, कमी झालं तर मोल्टन मेटल खराब क्वालिटीचं मिळेल, किंवा मोल्टन मेटल वाया जाईल स्लॅगसोबत.
आणि पहिला चार्ज जो असतो तो सहसा आपण यूज करत नाही, तो ड्रेन आउट करतो. सो दिस इज व्हॉट इज प्रिपरेशन ऑफ क्युपुला इन शॉर्ट. देन देर आर क्युपुला झोन्स. तर आपण पाहिलं की झोन्स काय काय आहे. पहिला आहे वेल. वेल इज दी स्पेस बिटवीन दी बॉटम ऑफ दी टायर्स अँड दी सँडबेड. सँडबेड आणि टायर्स जे आहेत, हवा खेळती राहण्यासाठी जे टायर्स दिलेले आहेत, जे छिद्र दिलेले आहेत, जे ओपनिंग्ज आहेत, तिथपासून सँडबेडपर्यंतची जागा आहे त्याला वेल म्हणतो आपण. द मेटल आफ्टर मेल्टिंग फ्लोन डाऊन अँड कलेक्ट इन दी स्पेस बिफोर बिंग टॅप्ड. त्या सँडबेडच्या तिथून आपण ते कलेक्ट करतो. देन देर इज कंबशन झोन. कंबशन ॲक्च्युली कुठे, इट इज ऑल्सो नोन ॲज ऑक्सिडायझिंग झोन. इट इज लोकेटेड इन टॉप ऑफ दी टायर्स. टायर्सच्या वर जे छिद्र आहेत, ओपनिंग दिलेले आहेत, त्याच्या वर आपण डायग्राम पाहू. चारही झोन्स, पाचही झोन्स तुम्हाला मी इथे दाखवून देतो. इथे दाखवल्या राईट साईडला वेल, या सँड बॉटमपासून टायर्सपर्यंत इथे टायर्स दिलेले आहेत, हे ओपनिंग्ज आहेत, त्याच्यातून हवा खेळती राहील. याच्या वरपासून याच्यापर्यंत कंबशन झोन. देन दिस इज रिड्युसिंग झोन, याच्यात जस्ट वर. आणि मग इथून सुरू होतो तो हा इथे जो आहे तो मेल्टिंग झोन. त्याच्यानं वरती जो आहे तो प्री हिटिंग झोन. मेल्टिंगच्या पहिले आपण प्री हिटिंग करतो. हॉट गॅसेस जे आहेत ते त्याला गरम करून ठेवतात पहिलेच. आणि प्री हिटिंग झोनच्या वर आहे स्टॅक. सो दीज आर दी झोन्स. सो फर्स्ट झोन इज वेल, विच इज फ्रॉम दी सँडबेड टू दी टायर्स. देन देर इज कंबशन झोन. It is located from the top of between the top of the tires. The total height of this zone is 15 to 30 centimeter. The combustion actually takes place in this zone. इथेच खरं combustion होतं. And by consuming free oxygen completely from the air blast and generating tremendous amount of heat. The heat generated in this zone is sufficiently enough to meet the requirement of other zones of Kepler. जे वरचे झोन्स आहेत, रिड्युसिंग झोन आहे, प्री हिटिंग झोन आहे, मेल्टिंग झोन आहे, तर हे सगळं आपल्याला गरम करावं लागतं. कारण जी गॅसेस आहेत, कंबशन झाल्यावर जे हॉट गॅसेस निघतील ते याला त्याच्यातून पास होताना याला पहिलेच गरम करून ठेवतील. सो दॅट इट विल रेडिली टेक पार्ट इन दी कंबशन. द हीट फर्दर इन्क्रीज ऑल्सो ड्यू टू ऑक्सिडेशन ऑफ सिलिकॉन अँड मॅग्नीज. अ टेम्परेचर बिटवीन 1540 to 1870 डिग्री सेंटीग्रेड इज अचीव्ड इन दिस झोन. कंबशन झोनमध्ये 1540 ते 1870 डिग्री सेंटीग्रेड. आणि इथे काही रिॲक्शन्स होतात, केमिकल रिॲक्शन्स. दॅट इज कार्बन प्लस ऑक्सिजन, CO2, कार्बन डायऑक्साईड प्लस हीट. देन SiO2 प्लस हीट, सिलिकॉन डायऑक्साईड. देन मॅग्नीज डायऑक्साईड, दॅट इज मॅग्नीज प्लस O2, दॅट इज manganese oxide plus heat. So these are the reaction. So whenever it will be a question in the exam, describe various zones of cupola. So you should be able to write these heading: well, combustion zone, melting zone, preheating zone, reducing zone, and stack. So all these zones will be there, and these reactions also you should be able to write. Then there is reducing zone. So reducing zone of cupola is known as the protective zone, which is located between upper level of combustion zone and the upper level of coke bed. Combustion zone जो आहे तो टायर्सपासून सुरू होऊन त्या कोक बेडच्या वरपर्यंत असतो आणि त्याच्या वर रिड्युसिंग झोन असतो, दॅट इज प्रोटेक्टिव्ह झोन. इन दिस झोन CO2 is charged to CO through an endothermic reaction, as a result of which the temperature falls from combustion zone temperature to about 1200 degree centigrade at the top of this zone. So इथे जी टेम्परेचर आहे कंबशन झोनमध्ये ते खूप जास्त असतं, 1500 ते 1800च्या दरम्यान. आणि मग जेव्हा ते हॉट गॅसेस वर येतील तर तिथे त्याचं टेम्परेचर कमी होईल 1200पर्यंत. द इम्पॉर्टंट केमिकल रिॲक्शन, इथे जी केमिकल रिॲक्शन आहे ती आहे कार्बन डायऑक्साईड प्लस कोक. कारण कोक ठेवलेला आहे आपण तिथे, पूर्ण लेअर आहे कोकची. तर दॅट कन्वर्ट्स इन टू कार्बन मोनॉक्साईड अँड द हीट. सो बिकॉज ऑफ दिस द टेम्परेचर विल गेट स्लाइटली रिड्यूस टू
1200 degrees centigrade. Nitrogen does not participate in the chemical reaction occurring in this zone, and it is also the other main constituents of the upward moving hot gases. Nitrogen जो आहे त्या hot gases सोबत तो वर सरकेल. Then because of reducing temperature in the zone, the charge is protected against oxidation. So म्हणून याचं नाव काय, reducing zone. जे टेम्परेचर आहे ते कमी होतं. Then there is melting zone. The lower layer of metal charge, जो कोकच्या वर चार्ज आहे मेटलचा, मेटलची लेअर आहे, तर त्याची जी लोअर लेअर आहे अबव the lower layer of the coke bed is termed as melting zone. The metal charge starts melting in this zone and falls down through the coke bed and get collected in the well. जे मेटल आहे ते इथं वितळायला सुरुवात होईल आणि ते जे लिक्विड आहे मोल्टन मेटल ते त्या कोक बेडमधून खाली त्या बेडवर सँड बेडवर पडेल. Sufficient carbon content picked by the molten metal in this zone is represented याच्यात 3Fe plus 2CO carbon monoxide, that is Fe3C and CO2. This chemical reaction is happening in melting zone. Then there is preheating zone. आता प्रीहीटिंग याचं नावच प्रीहीटिंग आहे, म्हणजे कंबशनमध्ये पार्ट घ्यायच्या पहिले त्याला आपल्याला गरम करता येईल. So preheating zone means what? The zone above the melting zone. The hot gases जे आहे खाली जी कंबशन होते आहे आणि प्रचंड प्रमाणात हीट निर्माण होते आहे, ते हॉट गॅसेस वर सरकत जाते आणि ज्या लेयर्स आपण वर डिपॉझिट केलेल्या आहे मेटल आणि कोकच्या, त्याला ते गरम करत करत पुन्हा सगळ्यात शेवटी ॲटमॉस्फिअरमध्ये निघते. सो जे वरचं जे मटेरियल स्टॅक केलेलं आहे ते हीट होईल. So that is known as preheating zone. So preheating zone starts from the upper end of the melting zone and continues up to bottom level of the charging door. मेल्टिंग झोनच्या वरच्या लेअरपासून तर चार्जिंग डोअरपर्यंत जेवढ्या काही लेअर्स आपण ठेवलेल्या आहेत त्या पूर्ण याला काय म्हणतो आपण, प्रीहीटिंग झोन. दिस झोन कंटेन्स ए नंबर ऑफ अल्टरनेट लेअर्स ऑफ कोक बेड, फ्लक्स अँड मेटल चार्ज. सो कोक बेड असतो लेअर बाय लेअर, त्याच्यात फ्लक्स टाकलेला असतो आणि मेटल चार्ज, या तीन गोष्टींच्या लेअर्स आपण दिलेल्या असतात. मेटल इज फॉर गेटिंग दी मोल्टन मेटल, कोक इज फॉर जनरेशन ऑफ हीट, and the flux is there to avoid the or to remove the impurities from the scrap of the metal, slag निर्माण करण्यासाठी. The main objective of this zone is to preheat the charges from room temperature to about 1000 degree centigrade. म्हणजे ॲटमॉस्फिरिक टेम्परेचर टू 1000 डिग्रीपर्यंत त्याला आपण या प्रीहीटिंग झोनमध्ये गरम करू शकतो बाय एंटरिंग दी मेटल चार्ज टू दी मेल्टिंग झोन. मेल्टिंग झोनमध्ये तो एंटर व्हायच्या पहिले इतका 1000 डिग्रीपर्यंत तो ऑलरेडी गरम झालेला आहे. द प्रीहीटिंग टेक्स प्लेस इन दिस झोन ड्यू टू अपवर्ड मुवमेंट ऑफ हॉट गॅसेस. जे हॉट गॅसेस आहेत ते वरवर येतील म्हणून ते गरम होईल. सो ड्युरिंग द प्रीहीटिंग प्रोसेस द मेटल चार्ज इन सॉलिड फॉर्म picks up from sulfur content in this zone. Stack शेवटचा जो आहे, द एम्प्टी पोर्शन ऑफ क्युपोला अबव प्रीहीटिंग झोन इज नोन एज स्टॅक. प्रीहीटिंग झोनच्या वर, चार्जिंग डोअरच्या वर, त्याला काय म्हणतो आपण, स्टॅक. इट प्रोव्हाइड्स द पॅसेस टू हॉट गॅसेस टू गो टू टेम्परेचर ॲटमॉस्फिअर. जे हॉट गॅसेस आहे वर येणारे ते ॲटमॉस्फिअरमध्ये एक्झॉस्ट होतील, बाहेर निघतील, त्याच्यासाठी स्टॅक इज रिस्पॉन्सिबल. देन दी इफिशियन्सी ऑफ क्युपोला, द थर्मल इफिशियन्सी जी आहे क्युपोलाची ती म्हणजे द रेशिओ ऑफ हीट ॲक्च्युअली युटिलाइज इन मेल्टिंग अँड सुपरहीटिंग दी मेल्ट टू दी हीट इव्हॉल्व्ड इन दी थ्रू व्हेरियस मीन्स. सो वी कॅन हॅव दिस रेशिओ, हीट युटिलाइजिंग इन मेल्टिंग and superheating the metal upon the calorific value of coke, heat evolved due to oxidation of iron, Si and manganese. So this is what is efficiency of cupola.
देन देर इज जॅमिंग ऑफ क्युपोला. आता जॅमिंग म्हणजे काय, कधी कधी काय होतं की जे टायर्स दिलेले आहेत, जे वेंट्स दिलेले आहेत आतमध्ये हवा वगैरे पास व्हायसाठी, तिथं काही मोल्टन मेटल जाऊन बसून जाते आणि जे सॉलिडिफाय होते. सो आतमध्ये हवा सर्क्युलेट होत नाही. मग हवा सर्क्युलेट झाली नाही की ते कंबशन थांबून जाते. कंबशन पार्शियली थांबलं किंवा काही वेळासाठी थांबलं तर इट इज टेम्पररी जॅमिंग वी कॅन कॉल इट. पण आतमध्ये जर परमनंट ते जॅम झालं, पूर्ण पॅक बसलं, आतमध्ये कंबशन होत नाही आहे, सो इट कॅन बी परमनंट जॅमिंग ऑफ क्युपोला. तर त्या केसमध्ये आपल्याला ते सगळं रिमूव्ह करावं लागेल, साफ करावं लागेल. अँड देन क्लिनिंग प्रोसेस ही इज मस्ट. क्लिनिंग कशासाठी मस्ट आहे? टू अवॉइड द जॅमिंग ऑफ क्युपोला. सो दिस इज व्हेरी कॉमन डिफेक्ट विच कम्स आउट ड्युरिंग दी ऑपरेशन. इट इज नॉर्मली ड्यू टू निग्लिजन्स ऑफ द ऑपरेटर. द क्युपोला मे बी जॅम्ड either temporarily or permanently. By temporary jamming we mean temporary suspension of air supply. हवा आतमध्ये कमी काळासाठी जर खेळती राहत नसेल तर ते टेम्पररी आहे. आणि जर परमनंट ते हवा आतमध्ये जातच नाही आहे तर दॅट इज परमनंट जॅमिंग. जे टायर्सचे माउथ आहेत, तोंडा आहेत, जे व्हेंट्स आणि टायर्स आतमध्ये दिलेले आहेत, ते जर ब्लॉक झाले, ते तिथं कुठं मोल्टन मेटल जाऊन बसलं आणि ते सॉलिडिफाय झालं तर आतमध्ये हवा खेळती राहणार नाही. आणि मग हवा खेळती राहिली नाही की कंबशन होणार नाही. कंबशन होणार नाही तर मग ते मेटल वितळणार नाही आणि मग इट इज नोन ॲज जॅमिंग ऑफ क्युपोला. दिस कॅन बी टेम्पररी ऑर दिस कॅन बी परमनंट ऑल्सो. टेम्पररीमध्ये आपल्याला ती थोडीशी हवा खेळती वगैरे करून पुन्हा ते सुरू करू शकतो आपण. पण परमनंटमध्ये आपल्याला ते पूर्णपणे रिमूव्ह करावं लागेल, क्लीन करावं लागेल. This is caused due to low temperature of tires opening which result in solidification of iron and slag around these openings. इथं ते slag किंवा iron metal जाऊन बसेल. With the result the air passage is closed and the supply of air is temporarily stopped. This result in incomplete combustion of the fuel and gradual reduction in the temperature. जे फ्युएलचं कंबशन होणार नाही, मी सांगितलं हवा खेळती राहणार नाही. हवा इज मस्ट. हवा नसेल तर कंबशन होणार नाही. कंबशन होणार नाही तर फ्युएल ते मेटल वितळणार नाही आणि मग ते जॅमिंग होईल. दिस कॅन इझिली प्रिव्हेंटेड बाय फ्रिक्वेंट पोकिंग ऑफ सॉलिडिफाईड मटेरियल बाय मीन्स ऑफ पोकिंग बार. जिथं आपण म्हटलं क्लिनिंग, तर एखाद्या बारनी, त्याला पोकिंग बार म्हणतो, ते आपल्याला साफ करत राहावं लागेल. जे काही आतमध्ये कुठं चिकटलेलं मोल्टन मेटल आहे किंवा काही तुकडे आहेत ते सगळे रिमूव्ह करावं लागतील, साफ करावं लागेल. The operator should be watchful not to allow this solidification to continue for long time. The permanent jamming means total cut off air supply. पूर्णपणे आतमध्ये हवा जर बंद झाली, that is permanent jamming to the cupola due to permanent choking of air passage. This occurs on account of overflow of slag into the wind chamber. As the metal melts and starts collecting in the well, gradually its level rises. स्लॅग बिंग लायटर, स्लॅग जी आहे ती मेटलपेक्षा लाईट असते, हलकी असते वजनाने, ती वर असते मोल्टन मेटलच्या. म्हणूनच ते सँडबेडला आपण असा तिरपा हे देतो की वरचे लेअर असेल ती स्लॅगची आणि खाली असेल ते मेटल. सो दिस इज व्हॉट इज वी कॅन से जॅमिंग ऑफ क्युपोला. हवेचा जो आतमध्ये जी हवा खेळती राहायला पाहिजे ती जर कमी प्रमाणात येत असेल तर टेम्पररी जॅमिंग. ती जर पूर्णपणे स्टॉप झाली असेल तर परमनंट जॅमिंग. आणि ते जर झालं तर आपल्याला ती क्युपोला, तो चार्ज आहे तो काढून फेकावं लागेल आणि पुन्हा नवीन क्लीन करून सगळं रिमूव्ह करून आपल्याला फ्रेश चार्जिंग करावं लागेल. सो दिस इज वॉट ऑल अबाउट क्युपोला. सो नेक्स्ट टाईम we'll see the blast furnace and we'll end with the furnaces, then we'll start with the defects in casting.